मी जातो कामाला. अहो थांबा, कुठं चालला तुम्ही? कामाला जातो ना, काम राहिलं तेवढे करून येतो ना. अहो काय तुम्ही सारखंच काम काम करतात, कधी माझ्याकडे लक्ष कधी देणार मग? तुझ्याकडे लक्ष द्यायचं नाही म्हणलं कोणाकडे लक्ष दे. संध्याकाळ आहेच की, आता कामाला जातो ना. काय संध्याकाळी तुमचं तर काही असतं बरं का. फिरायला जायचं का नाही? फिरायला कुठं जातो, आधी काम करतो नंतर फिरायला जाऊ आपण. अहो असे काय तुम्ही दररोजच काम करताना एक दिवस माझ्यासाठी टाइम काढा ना. असं काय करता प्लीज ना, काढा ना. काढतो. जा काम कर घरातली, मी आलो कामावरून जाऊन, संध्याकाळी जाऊ. झालं का तुमचं तरी? परत मी कामाला जातो का तरी माझ्यासोबत राहा घरी. बरं राहतो बाई, पण आता काम करून येतो. बरं जा, तुम्हाला किती बोललं तरी तुम्ही तेच करणार आहे. शेवटी तुम्हाला जे लाडाची करायचं बायको आहे ना माझी, जा घरात काम करते एवढी, मी आलो जाऊन. अशी लाडीगुडी लावतो बरी तुम्हाला. लाडाची बायको आहे, जा बबड्या जा. जा बाबा. हे पूजा, आवरलं का? चल ना बाळा. किती उशीर? कुठं म्हणजे? तुला काय सांगितलं तुम्ही? आपल्याला आज फिरायला जायचंय म्हणलं होतं का नाही? मस्त मध्ये जेवाय जाऊ, डिनरला, ह्याला त्याला. तुम्हाला काही समजतं का? एवढी मोठी मला घरात कामं पडले तर कुठं फिरायला जाता? अगं ही काम करून करून हात बघ किती झिजलं तुझं. जरा नवऱ्याला विकर टाइमपास, टाइम झाले बरोबर बरोबर. संसार आशेने होत नसतो फिरायला जाऊन बाहेर पैसे खर्च करून. घरातली पण कामं बघावं लागतात. ते जाऊ दे काम बिम, काय ती काम करून कोणाच चांगलं झालंय दावा. आपण जाऊ फिराय, काहीतरी घेऊ तुला मस्त. एक काम करू, साडी घेऊ आज मस्त, एक साडी घेऊ कुठतरी मस्त. पिक्चर आजचा दिवस तुझ्यासाठी, आजचा अख्खा दिवस माझा तुझ्यासाठी. ती वरच्या रानातलं खुरपायचं राहिलंय, तिथं बाया कामाला लावू आणि ते खुरपून घेऊ आणि परत फिरायला जाऊ. बाया कामाला काय जाऊ दे, सांगू कोणाला तरी, बाबांना सांगू बायांकडून काम करून घ्यायला. अगे चल बाबा, बरं चल जाऊ दे, चल ती आवरायचं तर काय नाही. चल जाऊ, चल असंच चल, ऐकत जा चल. काय रे, काय नशीब आहे माझं फुटकं. कसा नवरा भेटलाय मला. कुठं फिरायला नेत नाही, काहीच नाही. नुसतं काम 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 करावं लागते मला घरात. 6 महिने झाले लग्नाला तरी नुसतंच काम. अजून कुठं फिरायला नाही गेले, काहीच नाही. इथं ह्यांच्या लग्नाला पर 1-2 वर्ष झाले तरी फिरायला जातात. एकतर मी, माझं नशीबच फुटकं आहे बाई खरंच. आता येऊ द्या नवऱ्याला, चांगलंच बघते ह्याच्याकडं, चांगलाच बेत काढते ह्याचा. मग काय तर चांगलाच इंगा दाखवते. आता दाखवते मानसी काय चीज येते. मानसी चल जेवायला पटकन. भूक लागली, कामावरून आलो आता. अगं बाई 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 बाई, तस काय लय मोठं काम तुम्ही पार पाडलं नाही का? भूक लागली असेल ना तुम्हाला. एवढं काय झालं? काय खायचं तुम्हाला? काय गोडाचं देऊ का? हा का काय तिखट बनवलं? पाहिजे का आंबट पाहिजे? सांगा ना काय पाहिजे तुम्हाला? चिडायला काय झालं एवढं अहो तुला? चिडते कुठं, दिसत नाही का चेहरा स्माईल आहे माझ्या. अगं एवढं समोर दिसतंय की चिडते, झालंय काय नक्की? लाज नाही वाटत का हो तुम्हाला असं बोलायला? झालं काय? हा 6 महिने झाले आपल्या लग्नाला, अजून कुठं फिरायला तरी नेला का तुम्ही मला? जरा शिका तुमच्या भावाकडून जरा. काय केलं त्यानं? काय केलं? जाऊन विचारा त्याला काय केलं त्यांनी. हा कुठं गेलाय तू? गेले ते त्यांच्या बायकोला घेऊन बाहेर फिरायला. जरा शिका त्यांच्याकडून. 2 वर्ष झाले त्यांच्या लग्नाला तरी पण नव्या जोडप्यासारखं वागतात ते. फिरायला जाते, तिला आईस्क्रीम काय खाऊ घालतेत. मला कसं वाटत असेल? मलाही नाही वाटत का माझ्या नवऱ्याने मला आईस्क्रीम खाऊ घालावी, माझ्या नवऱ्याने मला फिरायला न्यावं? हा आणि तुम्ही येता का मला? करता का काही? जाऊ बाय, आपण पण जाऊ. माझंच नशीब फुटलं, मी तुमच्याशी लग्न केलं. कुठं तुमच्या प्रेमात पडले आणि लग्न केलं असं झालंय मला तर. खरंच वैताग आलाय मला सगळ्याचा. आता हा कोणता वैताग? काय रे बाबा, काय झालं? हे काय बिल भरा तेवढं. हे बिल? हा बिल भरा. अरे बिल आमच्याकडे बिल देऊ नको. देतो. ती शेजार कधी तिकडे हा. तिकडे दे, आमच्याकडे देऊ नको. आमच्याकडे नाही द्यायचं बिल. मीटर तुमचं आहे, बिल भरा ना तुम्ही. अहो मीटर आमच्या दोघांमध्ये आहे, ते बिल किंवा भरणार आहे. मागच्या वेळेस आम्ही भरलो होतं, यावेळेस ते कुठे बोलवलं भरणार त्यांना? होतं. बघा तुम्ही तुझे. बोललो असतील घरात तर कसं काय फिरायला गेलेत ते. तर ते बघा आलेत ते. ओ भाऊजी या या. आले आता लय. चल आपलं जाऊ दे आता. हो थांबा. ओ झालं का तुमचं फिरून जोडप्याचं नवीन? झालं का? हातात हात घेऊन फिरणं ते? हो, तुमचं राहू द्या, थांबा. एवढं बिल भरा दे, मला जायचंय. मला कुठे देता? त्याला द्या लाईट. ओ आम्हाला नाही, तुम्हालाच राहून द्या. मागच्या वेळेस आम्ही भरलो होते, यावेळेस तुम्ही भरा. तो भरलं जसं काय तुझ्या बाप्पाच्या घरनं आम्ही ओ भरलं. कोण आहे मी तुमची? गेल्या वेळेस मी भरले ना, एक आता तू मिनिट. भर. कोण आहे मी तुमची? तुझं बोलूच नको. मी कोण आहे? वहिनी ना? मग माझ्याशी कसं बोलायला पाहिजे तुम्ही? ए, बारकी बाय. अरे तुला बोलतात का? अरे बारकी माझ्यापेक्षा मोठी. बारकी असू नाही तर कशी असून द्या, आवाज घातलंच पाहिजे. नात्याने वहिनी ते सगळं जाऊ द्या, पण हे ना तुम्हीच भरायचंय. हा भरा. ए, परत येऊ नको माझ्या दारात. आला बिल महागाय मला.
आम्ही काय भरणार नाही, मागच्या वेळेस आम्ही भरलो होतो, यावेळेस तुम्ही भरायचे, आम्हाला नको सांगू आम्ही पण बाई. नाही भरणार. आमची भांडणं काय नंतर मी नाही पण होणार, बिल बघते भरा. कशी भरत नाही तुम्ही. आम्ही पण अहो गप्पा ना कशाला भांडताय? अहो तुम्ही निम्म भरा, आम्ही निम्म भरतो. काय म्हणते तर अर्धा अर्ध भरायचं, सगळं अख्खं तर आम्हीच भरलं मागच्या महिन्यात. किती बोलतीस ग, किती बोलतीस? तुमच्या बायकोला नीट समजून सांगा. आता बाद झालं ना, ए, ए. आता बाद झालं की ग. पागल आहे का ग तू? अंगावर जाते का मग? मग तू माझ्या अंगावर कशाला येते? तुझं काय हक्क माझ्या अंगावर यायचा? अहो हे घ्या तिकडं. काय म्हणजे हा? अगं म्हणून गप्प बसते ना, किती गप्प बसू तुला? हा? अगं मागच्या वेळेस 6 महिने झालं मी लाईट बिल भरते आणि तू काय म्हणते तोरात मी लाईट बिल भरते म्हणजे? 6 महिन्यातला एक दिवस दाखव मला तू लाईट बिल भरलेलं. मागच्या खोटं महिन्यात मीच बोलशील? भरलं होतं. हा, किती अगं, खोटं तू- बोलशील? तू खोटं बोलते. तू ना तू मला सांगू नको, तूच खोटं बोल. तुला तर लय- कशामुळं गं? बाई, 1000दा समजून सांगते, 1000दा. माझ्या नादाला लागू नको. हो, घरी बाई म्हणून तुमचं फायदा राहू द्या, घेते लाईट बिल का? भरा. काय जातो? कुणाच नाव ए, मी काय तुझं- तुझं काय झालं लाईट बिल? बरं तर मला पाडती का ग? हा? माझ्या नादाला नको लागू, आता सांगते तुला. खाली घे. समजून सांगते बायकोला. बोट करून बोलायचं नाही माझ्या बोट करून नवऱ्याला. बोला ना. हा. ए, अर्धा झालं. तुझा नवरा आवाज पकडला आहे का? तर बाई, नाही बाई, तुला. अगं, गप्प नाही. ए, शांत अगं, बस. नको गं, चिपरे. ए. तू गप, चला. सांगते. परत बोल मला, मग सांगते तुला, मग आईंगा दाखविते. मीच तुम्हाला आवाज देणार होते. काय पाहता? एवढी नटून तुटून आता आपण म्हातारा झालो. म्हातारा झाल्यावर नटत नाहीत का? एवढं मग एवढं काय आहे? तेच लुगडं तेच सगळे काय नटले? काय आणलं तुम्ही मला? एखादा सगळा फेजरा इकडं एखादी क्लिप अशी बटका नाही काढल्या का त्याची पुढं काय लाका तुला एक म्हणावं रानात जायची काम करायची आता. आता माहिती होत नाही. इकडून किती? बसा. सांगते तुम्हाला मी आता सरळ सरळ काय. काय बाबा आता या मायाच्याने होत नाही काम आता. मग? असं लेख आहेत सुना आहेत करायला लावा आणि त्यांनी मी कवर मरमर करू. ती शाने असते तर इथं झक मारायची वेळ आली आपल्याला. 2 पोरं असून ती नसलेली बरी सली काय रे. तुम्हाला खपतच कसा नाही बरं माणसाचा. तर बाबा आता हे लाईट बिल भरा ना एवढं. लाईट बिल हा ते पोरं भांडतात तिथं काही भरा नाहीत ते. कोणती आमची पोरं हा दारादारी मारामारी हा मार पार एकामेकी उलटून लय भांडणं झालं तेवढं आणि बिल म्हणून आमच्याकडे बिल घेऊन आलाय. हा अरे अख्ख घरदार शेतीवाडी सगळं त्यांना वाटून दिलं. इथं मी जोडीदाराच्या घरात राहतो तर इथं बिल घेऊन आला. तुला कळतं का नाही काय? मीटर तुमच्या नावावर आहे, बिल कोणी भरायला पाहिजे ना. या पोरांचं लय झालंय बरं का. आता बिल इथं यायचा काय संबंध आहे? तुम्ही म्हणले लगेच मला पहिलं बोलून दिलं नाही ना अजून तुमचं तेच ना. हे असे डोक्यावर बसत आहेत. मग यांना बिल भरायला काय मरत आहेत काय? काम धंदे करीत नाहीत का? तर बघ ना आता सगळं नीटनाटकं रांकीला लागले आणि बिलासाठी वायर म्हणे काय करायचं आता यांचं सांग बरं. आता बिल ठेवून घेऊन त्यांचा बेत करायला जाऊ आपण. राहू दे. ठेवून नाही तू एकदा चलच एकदा आहे ना ऐकली ना यांचा कार्यक्रम लाव मग तेच ना त्यांचा आता लय वेळा झालंय. कोवर यांची ना. आणि यांच्या कायम दोघींच्या जावाचे भांडणार काय काम नाही भांडणाचं. हा त्यांना वेगळं दिलंय सगळं दिलंय तरी त्यांच्या भांडण. ती ग्रामपंचायत घरपट्टी भरायची आम्ही नाही भरीत त्यांनी इथे यावं वायरमन इथे यावं. अरे कोर ते काय लाड काय आहे त्यांच्यावाला एकदा बघावंच लागत आहे त्यांच्याकडे. देतच नाही म्हणले. नाही म्हणले चल त्यांचा आहे ना बघू तू त्याचा सोमवारच बघू. बया घरातलं सगळं पाणी संपलं बाई, जाऊन आणावं लागन. अगं बाय बाय बाय, हा काय तमाशा इथं कपडे. हा इथं माहित नाहीये आणि बाहेरच्या माणसं आतमध्ये कशी येणार काय बाई. या बाईला ना काही सुचतच नाही, सगळे कपडे इथंच टाकी ती. काय ग आ भवानी, तुला काय माझा दार दिसलं का ग? माझे कपडे का ग टाकली तू? कपडे टाकले अगं माझा हांडा फुटत तो माहेरून आलेला आहे मला. होय, माझे कपडे काढून टाकताना कुठे गेलत ग? हा? अगं तुझं बाया. डोकं कुठे गेलत तवा? हा का हा माझं का? डोकं कुठे गेलं? तुझं डोकं विचारते. हा. माझं? हा, तुझं. अगं सटवे अगं कोटवे, मग कशाला फेकली ग माझे कपडे? अगं बोलू का जरा मी? हा बोल का? हा बोल ही दोरी कोणाची आहे? हे दार कोणाच आहे? आणि माणसं कुठून माझ्या घरात येतील तू असं पडदा टाकल्यावर? ए भावाने, हिथं मेड आहे म्हणल्यावर अशीच दोर बांधणार ना का? तुझ्या घराबिरात बांधली होती का? अगं पण ते इथं एवढी जागा असेल माझ्याकडे, कशाला खप्पी तिथे कपडे? अगं मरा बिरत होती का काय? इथं दारात वाळत होती म्हणून. दार वाळत होते म्हणजे तो संबंधच काय येतो माझ्या दारात वाळू घालायचे कपडे? होय. तो दार नाही का तुला? तुझं दार नाही का तुला? म्हणजे अगं तुला किती वेळा सांगितलं शिस्तीत राहत जात जा. नुसती नाही भांडणं गप्प करीत ती माझ्यासोबत. तू करते. मी ते सगळे कपडे फेकून देईन मी. हाय, हाय, हाय.
मला वाचवा. सासरे. आली की ओरडत माणसं बघू अगं ए, ओरडत का काय बरं झालं सासूबाई तुम्ही आलात. मला तर जीवातच मारलं असतं तिने तर. अगो बया दिसती एवढी एवढीशी पण लई मोठी आहे ती. अगं गप काय बुटके बुटके. बिटके माझे अगं. कपडे फेकती माझे कपडे. एक दिवस तर तुम्ही बिगर भांडणाचे राहतात का नाहीच तुला अक्कल फिक्कल एक जरा बारकी आहे तू जरा अहो बारकी म्हणून सगळं मीच बघायचं का? तुम्ही सांगा बरं इथं कपडे वाळू घालची काय गरज होती का तिला जागा असताना? अहो म्हणजे मी इथं म्हणलं इथं सावली आहे म्हणून म्हणलं आपल्या इथं कपडे टाकावं. मी इथं कपडे टाकली तर इथं कपडे फेकली. मी आले तर दारात थोबडा आता तुम्हाला सांगू का फेकली. खरं सांगू का बाबा पाणी भरायला चालले होते तोंडात पडले असते मी. माझा हांडा दिला तिकडे फेकून तिने मला माहेरी दिला होता. माहेरच्यांनी माझ्या आईने दिला होता हांडा तो. हंडा फेकला मग अरे. ते बघा चिमटा झाला माझा हांडा. घातला तिची आग काय तुला सांग औशीवरची आठवण होती माझ्या माहेरची ती बी फुटली. तुम्हाला- हिच्यामुळं. तुम्हाला लाज आहेत का काही? लाजा कुत्रे हो हा? तुमच्या या भांडणाबाई तुम्हाला वेगळं काढून दिलं, वेगळं राहतात, सगळं करतात, खातात, नवरे पगार देतात, तरी तुम्हाला लाजा नाही, तरी उलशा उलशा गोष्टी भांडणं करतात. अरे पूजा काय चाललंय अख्ख्या गावात तमाशा चाललाय. निर्लज्ज बाई आहेत या. अहो मी इथं कपडे वाळू घातली म्हणलं इकडे जरा सावली आहे म्हणून इथं वाळू घालावी. तर हे बघा मी घरात काम करत होते फटाफट फेकून दिली माझे कपडे. मी दारात आले तर माझ्या परकर तोंडावर हाणलाय तिनं. मग हाणलं नाही फेकून. अगं आई नाहीतरी लय अगुचरी. तो काय हा माझ्या नवऱ्याला लिहून द्या तो तुम्हाला चांगला झापण मग. कोणता कुठं गेला तो हा, दुसरा? तो नवरा तुझ्यासारखाच आहे. आला, आला. हा. आला बाई काय चाललंय अहो बघा ना हे मला म्हणतात तुझ्यासारखी तूच आहे म्हणून. काय रे? अरे पण नालाय का हो? तुम्हाला तुमच्या बायका सांभाळता येणार का? हा का ते तुम्हाला शिकवायचं? बायका सांभाळता येत नाही तुम्हाला? अरे त्या तुम्ही गेल्यावर काय दिवे लावतात हे कळत नाही का तुम्हाला? का आम्हाला न्यायला काय यायला राहणार लोकांच्या बाया इरबळ काम मी करतात. जाती रानातलं बी करते. मी काय फिरत नाही नुसतं कामाच्या Shopping ला बाया जाऊन नाही मी ना. काय बोलती 2 वर्ष झाली त्या लग्नाला तर नुसती हिंडती इकडं तिकडं. 6 महिने झाले माझ्या लग्नाला तरी अजून कुठे गेले नाही मी. बसण्यात पण नाही गेले. ए, तुझ्या बायकोला सांग तुझ्या बायकोला दाट बोली यावी येईल. ए आमच्या आम्ही फिरतो काम धंदा करून फिरतो तुझ्या बायकोच्या आणि तुझ्या ओय, नाही. हे सगळं नारायण पैसा नो. तिथंच घाला. ठीक आहे हातात हे बिल तुम्हाला आलं नव्हतं आधी? भरायला तुमचा बाप यायचा काय तुमच्याच नाव आहे की मग. आमच्या हा, नावावर? तुमच्या नावावर बाबा तुम्ही भरा. आम्ही हा मागच्या तोंड हाणल्यावर महिन्यात तुमची अहो तोंड. पण मागच्या महिन्यात आम्ही भरलो होतं मागच्या ना. महिन्यात भरलं होतं बाबा. उपकार केला काय आमच्यावर अहो मी त्यांना म्हणलं तुम्ही भरा तर ते म्हणाय नाही म्हणायला लागले. तर राहताय झक मारताय ही मी बांधले तुम्ही बांधले तुझ्या बापाने बांधले म्हणून ते तुम्हाला अहो नाही म्हणजे मी म्हणत होते म्हणलं मी 6 महिने झालं बिल भरते मग आपण निम्म भरू. मी समजून घेतलं या अंगावरच येते प्रत्येक गोष्टीला अंगावरच येते. बारकी आहे तर कधीच सावरपणा नाही घेत. काय डोक्यात घुसतंय का तू हिला काही बघा, कशी बोलतोच का नाही का नाही ठांगळ करून काय? ठेवते तिला. काय 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 मला काय ऐकतोय मी? विचारता काय? मी काय केलंय हा? मागच्या महिन्यात भरलो होतं आपण बिल. तो दिलता का हिला पैसे? आतापर्यंत भरलं आता भरता येईल का नाही आमच्या चायनीचं काय होणार नाही नाही भरणं. होणार बाबा. तुला बाबा भरता येईल का आम्ही पण नाही भरणार आम्ही प्रत्येक वेळेस भरतो. तिथला यांचा बिचारा बाहेर ऐका ना मी तू- यांचा नाही, बिचारा थांबा बाहेर थांबा ठेवतो. थांबा. तू बाबा, कामाला जातो का? हा कामाला जातो तू जातो? मग हा पैसे आम्हाला देतात का तुम्ही? आमचं घर आमचं सगळं तुम्हाला राहायला दिलं. आम्ही लोकांच्या इथं राहतो कमवून का नको भांडणं तन्न व्हायला यांचे. हा आणि वरून तुम्ही बिल भरायला आमच्याकडे पाठवतात. माझ्या घरात तुम्ही दोघांनी राहायचं नाही. लगेच तुमचा पसरा उचलायचा आणि निघायचं. लगेच नाही, 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 लगेच नाही, निघायचं. नाही, असं करता. बाबा बाबा नाही ओ बाबा थांबा ना असं काय करता तुम्ही तुम्ही? राहायचं नाही अजिबात घरात. आता पण तुम्ही विचार करा ना अहो, गेले 6 महिने झालं मी एकटी बिल भरते. जाऊ दे अगं, म्हणलं, थांब बाई, यांना पण कुठं थांब. मी सांगावं. काय म्हणते? तर ही सारखी भांडणं काढते छोट्या छोट्या गोष्टीवर. नाही नाही तुम्ही काय करा 1 मिनिट राहायचं नाही घरात हाकलून देतील ते आपल्याला नाही भरलं तर लाईट बिल अर्ध तू भर अर्ध मी अर्धा आम्ही भरते. बोलतो. हा मग आधी समजत नव्हतं का हे? प्रत्येक महिन्याला घरपट्टी पाणीपट्टी लाईट बिल आणि शिवाय तू एक पोत आणि तू एक पोत आणून ठेवायची तुझं घर. महिन्याला कशाला ते 6 महिन्याला आणून द्या पण महिन्याला 5-5 हजार दोघांनी द्यायचे. हा नाहीतर हा नुसतं घर खाली नाही वावर बी काढून घेणार घर तर घेणार माणसाला वाटत जाऊ द्या खायापुरतं वावर दिलंय तुम्हाला घर दिले सगळं करून आयतं दिलंय तुम्हाला नुसतं कमवून खायचंय. लोकांचे लेकरं सुना पहा येळाने मळ कामाला मरत आहेत तरी त्यांना सगळ्या सुखसुविधा नाही. तुम्हाला सगळं करून ठेवलंय आम्ही. मग सरपणी आम्ही अजून काम करतो का तुम्हाला तर नीताठी आणि बोंबलत फिरता इकडे गेलो आणि तिकडे गेलो कायला फिरायला लागायचं. आणि यांना घरी ठेवायचं नाही यांना कामाला घेऊन जायचं तुमच्या संग. कामाला बाई तू इथं काय देव लावते कळायला आता भांडण्यासारखी तू जायचं आपलं कामाला माझ्यासोबत चालायचं काय बघू नको तसं. हो नाही ना कामाला हा. फिरायचं काय तोंडावर असंच राहिलं. लय मुठीत ठेव जरा तिला.
आणि सकाळी ताबा ठेवायचा काय एकदा नाही, ऐका सेम टू टू म्हणजे तुम्ही आई. पण तुमच्या बायकोला मोठीत ठेवा. तोंड जरा बंद कर. मी काय सांगत आहे, सकाळी एक जणांनी चहा आणि स्वयंपाक, संध्याकाळी एक जणांनी चहा आणि स्वयंपाक आणून द्यायचा आम्हाला, कळलं का? मारते ना यांच्या भरोसा. कस काय उपाशी मारते नाही, वावरण शिवर फक्त खायला दिले, यांच्या नावावर नाही केलेली. नाही तर सगळं मागं घ्यायचं नाही, यांचं कमवून खाऊन द्यायचं. नाव यांचं केलं असतं ना आपल्याला तिकडे वारीलाच जावं लागलं असतं, तिकडे राहावं लागलं असतं एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी. यांना काय करायचं, यांनी नाही आपलं केलं ना, यांच्या खायला दिलेलं वावर घ्यायचे आणि यांना डायरेक्ट हाकून द्यायचं. नाही आम्हाला तरी वाटतं का तुम्ही तिकडे राहा बाबा, तुम्ही तिकडे सेपरेट राहता. आम्हाला कसं वाटतं की लोक नाव ठेवतात, पण ही याच्या बायकोमुळे वाईली राहायची पाळी आली. बरं भाऊजी, तुमची पण माफी मागते, माझ्या चुकला असेल तुमची पण माफी मागते मी, आणि तुमची माफ पण करा माफी आम्हाला. मागते. आणि बाबा आणि सासूबाई, खरंच माझं चुकलं, माफ करा मला. या पुढे असं नाही वागणार मी, भांडणं नाही करणार आणि काहीच नाही करणार. तुम्हाला टाकायचेत ना कपडे, तुम्ही सगळीकडे कपडे वाळू घाला, काही प्रॉब्लेम नाही. मी जाईन मी असं धडपडत नाही, तू जाय धडपडत, तू काय नाही, तू पडली तरी जमन, त्याचा काही विषय नाहीये, पण भांडणं नको करू. धाडपडाने हा. आपल्या घरात लई तमाशा नका दाखवू लोकांना. आपलं चला आता. मग काय बरं बाबा, तिकडे काय राहू नका, हा. आजपासून तुम्ही इथंच या. मग काय उगाच लोकं नाव ठेवतात. तुम्ही सांभाळतात का पण? हा, संभळतो ना. सभाशीला मग दोन रूम एक आहेत. जण कामाला लावीन, एक जण मला कामाला लावी. नाही नाही बाबा नाही नाही काय यांच्या हाताखाली काम करायचं होय आपण. नाही बाबा हे करतात ना काम. तुम्ही काय काम करता, आम्ही आहोत ना काम करायला. सांभाळताल का लावताल का जीव? लावतो ना, माझी बायको तर लावीतच होती जीव. नाही बी लावायला अजून. लावून लावशील द्या, ना? लावून ना मी जीव. तसे सासूबाईला गोड गोड बोलतात, त्यांना आज खीरच खाऊ घालते. हा, तुला गोड आहे, जाय चहा बनवून आणतो आता. चहा प्यायचं बाई. हा, म्हणलं खीर खाऊ घाला. मला तर वाटलं याला आज खरे झाकलावं लागत मिटलं. गडी भरच्या नेऊन बिल घेऊन जा. हा आम्ही भरतो चल चला इकडे या, चहा आणीन ती. चला बाबा. हा. आता घुसून एखादं करा का बायको इकडं नवरा इकडं काय तुम्ही हालला काय आमची लावली म्हातारपणी.